माहित होतं देवांश, तुम्ही माझ्यावर कधीच संशय घेणार नाही. विक्रम सारख्या वाईट माणसामुळे आपल्या नात्यात कधीच दुरावा येणार नाही माहित होतं मला. सई फक्त देवांशची आणि देवांश फक्त सईच आहेत. सई देवांशची जोडी कधीच नाही तुटणार. मला आपल्या प्रेमावर पूर्णपणे विश्वास आहे. आपलं प्रेमच आता सगळ्या संकटांना तारून आपल्याला परत एकत्र आणेल. मी फक्त तुमची आहे देवांश. देवांश, असं का करताय तुम्ही? स्वतःचा जीव धोक्यात का घालताय? कृपा करून मला विसरून जा. मी पण माझ्या आयुष्यात खूप पुढे निघून आले आहे आणि म्हणूनच महत्त्वाचं पाऊल उचलते आहे. मला माझं आयुष्य मोकळेपणाने जगायचं असेल तर तुमच्या आठवणीत रमून चालणार नाही. माझं मंगळसूत्र आणि अंगठी परत पाठवते. आता मला या दोन्हींची काही गरज नाही. सई, सगळं नक्की काय चाललंय? आधी दिवसाढवळ्या सई घरातून गायब झाल्या आणि आता त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. कोणाला काहीच माहिती सुद्धा नाही. हे पहिलं पत्र आणि मग आज परत एक पत्र आलं. अचानक मागेच मला रस्त्यात दिसल्या. सईच होत्या त्या. आय नो, आईला काही वाटत असलं तरी आय एम शुअर की तो भास नव्हता. पण मग ते असं रस्त्यात उभं राहून कोणाशी बोलत असतील आणि घरी काय येत नाहीये मग त्या. अरे यार, काहीच कळत नाहीये. नक्की ना काहीतरी गडबड आहे. तो माणूस ज्याच्याशी त्या बोलत होत्या कोण असेल तो? कोणीतरी सैन्य कंट्रोल तर करत नाहीये ना. कोण असेल जो सई फक्त माझी आहे, फक्त आणि फक्त माझी आहे देवांश. तुझ्यामुळे देवांश माझी सई आतापर्यंत दूर राहिली आहे. आता तुला संपवलं की सई माझी होणार. ओ माय गॉड, ओ माय गॉड, हे आधी का नाही सुचलं मला? हॅलो दादा, काय रे एवढ्या रात्री का फोन केलास? आर यू ओके? या मी मूर्ख आहे, मी स्टुपिड आहे. इतक्या दिवसांपासून वेड्यासारखा सईंना शोधतोय. सई कुठे गेल्या असतील ना, असा विचार करून करून वेळ व्हायची वेळ आली आहे माझ्यावर, पण काही सुचत नव्हतं. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खूप सिंपल होती, खूप ऑब्वियस होती. मला का नाही सुचलं आधी? एक मिनिट दादा, मला ना कळत नाहीये तू काय बोलतोयस. मला जरा स्पष्ट सांगशील का? नेमकं काय नाही सुचलंय, काय झालंय? त्या सई कुठे गेल्या नाहीये, त्यांना नेले आपल्या घरातून. व्हॉट? म्हणजे वहिनीला तुमच्या घरातून कोणीतरी घेऊन गेलाय? एक्झॅक्टली. आणि ही तीच व्यक्ती आहे ज्याने याआधी पण सईंना माझ्यापासून लांब नेण्यासाठी खूप प्रयत्न केले. जो सईंना माझ्यापासून लांब नेण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. आणि ती व्यक्ती म्हणजे विक्रम. काय बोलतोयस तू दादा? तो विक्रम कसा काय असू शकतो? म्हणजे तो तर जेलमध्ये आहे ना? पळून गेला असेल ग. सणकी येतो, सायको आहे, काही करू शकतो. आणि विसरलीस का, त्याने याआधी पण आपल्याला खूप त्रास दिलाय. मला किडनॅप केलंय ग, सईंना ब्लॅकमेल केलंय. सईंना माझ्यापासून लांब नेण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. तो असूच शकतो. आणि खरं सांगू का,
माझं मन पण मला कुठेतरी सांगत होतं की या सगळ्या मागे कदाचित विक्रम असू शकतो. माय गॉड दादा, मला ना हे सगळं खूप डेंजर वाटतंय. आपण एक काम करूया ना, आपण हे पोलिसांना जाऊन सांगूया का? सांगणार ना, की सांगणार. पण त्या विक्रमने जर माझ्या सईंच्या केसांना जरी हात लावला ना तर त्याला सोडणार नाही मी. आतापर्यंत ना फक्त वेड्यासारखं माझ्या सईंना शोधत होतो, पण आता माझ्या शोधण्याला दिशा मिळाली आहे रिया. आता सोडणार नाही मी त्याला. हॅलो दादा, हॅलो. ओ नो, दिस इज बॅड. अर्थात देवांसारख्या हुशार मुलाला सईला गायब करण्यामागे विक्रम आहे हे आज ना उद्या कळणारच होतं. पण इतक्या लवकर त्याला विक्रमबद्दल संशय येईल असं वाटलं नव्हतं मला. त्याने त्याचा संशय कन्फर्म करून घेतला तर त्याला माझ्यापर्यंत पोहोचायला पण वेळ लागणार नाही. टेन्शन तर आहे. विक्रम, प्रत्येक वेळी मागून येऊन वार करतोस ना तू, पण यावेळी मी समोर येऊन असा विणणार आहे तुला की बेटा तुला ना तुझं तोंड लपवायला पण जागा मिळणार नाही. मी येतोय सई, मी येतोय. हे बघा, हे पण बघा प्लीज. मिस्टर जागीरदार, काय आहे सगळं? माझे अधिकारी तुमच्या बायकोचा तपास करतायत. ॲड आउट सर, नाहीतर मला तुमच्याजवळ इथे यायची वेळ नसती पडली. तुम्ही प्लीज एकदा चेक करा. मिस्टर जागीरदार, सर प्लीज प्लीज प्लीज, आय इन्सिस्ट, प्लीज बघा ना एकदा. सी, हे माझ्या बायकोचं ओरिजिनल हँडरायटिंग आहे आणि हे आलेलं लेटर. एकदा चेक करा हँडरायटिंग. क्लिअर कळतंय की ते हँडरायटिंग कॉपी करायचा प्रयत्न केलाय पण जमलं नाहीये त्यांना. आणि हीच गोष्ट मी सुरुवातीपासून तुमच्या ऑफिसला सांगायचा प्रयत्न करतोय, पण ते लोक कोणीच सिरियसली घेत नाही आहे केसला. का? हे बघा. नाही सर प्लीज, माझं कंप्लीट झालं नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी. इनफॅक्ट आता 2 दिवसांआधी मी सईंना रस्त्यावर बघितलं. त्या कोणाशी तरी बोलत होत्या. मी स्वतः बघितलं माझ्या डोळ्यांनी आणि मी त्यांच्यापर्यंत जायच्या आधी त्या तिकडनं गायब झाल्या. हाव? ती सई नव्हती देवांश. तू इथे? हॅलो मिस्टर देशपांडे. या बसा ना. नाही, इट्स ओके. देवांश, आपलं याच्यावर बोलणं झालं. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. बघ, मला भास झाला नव्हता. मी पण तुला आधी सांगितलंय. का कळत नाही तुम्हाला? मी सांगतोय ना तुला, त्या सईच होत्या. आणि मला सांग, त्या दिवशी मला सई दिसल्या त्यानंतरच आपल्या घरी हे मंगळसूत्र, ही अंगठी आणि ती लेटर कसं काय आलं? हा कोइन्सिडन्स नाहीये. हे सगळं कोणीतरी प्लॅनिंग करून ठरवून केलंय. आणि मला या गोष्टीची पण खात्री आहे की सईंना किडनॅप करण्यात आल्या. व्हॉट? येस,